मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। याच्या पलीकडे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा। मित्रांनो, माणसाचा विवेक हा जागृत असावा लागतो। सत्य आणि असत्य यामधला फरक माणसाला कळाला पाहिजे आणि हा न कळल्यामुळे राज्याच्या राजकारणाचं जसं वाटोळं झालेलं आहे तसंच राज्याच्या समाज जीवनाचं सुद्धा वाटोळं झालेलं आहे। सध्या राज्यामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये द्वेष वाढवला जात आहे आणि या सर्व अनुषंगाने अजितदादा पवार यांचं जे एक्झिट झालं किंवा अजितदादा पवार आज आपल्याला सोडून 2 महिने झालं। बघा, ज्यावेळेस अजितदादा पवार यांच्या विमानाच्या अपघाताची बातमी आली त्यावेळेस जवळपास 8-15 दिवस महाराष्ट्र हा पूर्ण शॉकमध्ये होता। जवळपास 1 महिना लागला महाराष्ट्राला यातून बाहेर पडायला आणि आज बघा 90% महाराष्ट्र अजितदादा यांना विसरून गेलेला आहे। आता ज्यांना थोडंफार सामाजिक राजकीय भान आहे असे लोकच फक्त आता अजितदादा यांची आठवण करत आहेत आणि सर्वसामान्य माणसं आठवण करीत नाहीत असं नाही। ज्यावेळेस अजितदादांचा फोटो दिसतो, रील्स दिसते, त्यावेळेस ते मत व्यक्त करतात, आदरभाव व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात। परंतु आता सर्वसामान्य लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे किंवा असं पक्क केलेलं आहे की आता अजितदादा पवार यांचा यापुढे तपास होणार नाही, सत्य माहिती समोर येणार नाही। आणि त्याच पद्धतीने बघा, ज्यावेळेस आता विधानसभेचं अधिवेशन झालं, साधी अजितदादा यांच्यावर चर्चा व्हावी। अजितदादा म्हणजे कोण? राज्याचे रनिंग डेप्युटी सीएम, त्यांच्या पत्नी सध्या रनिंग डेप्युटी सीएम आहेत, म्हणजे त्या सत्तेमध्ये आहेत। सत्तेमध्ये असणारा एक व्यक्ती ज्याला महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती म्हटलं जायचं, अशा अजितदादांची साधी चर्चा विधानसभेमध्ये मागणी होऊन सुद्धा होत नसेल आणि जे अजितदादांचे जे आमदार आहेत, ज्यांना कोणाला बोलण्याची इच्छा होती, प्रश्न उपस्थित करण्याची इच्छा होती, त्यांना सुद्धा ते करू दिले जात नव्हते। म्हणजे कोणाचा दबाव होता लक्षात घ्या। हे काही सर्वसामान्य माणसांना समजत नाही असं नाही। याच्या अगोदर मी जे विधान केलं, सर्वसामान्य माणूस विसरून गेला म्हणजे गप्प बसला म्हणजे नेमकं काय झालं त्याला माहीत आहे की या सिस्टम पुढे आपण हतबल आहोत, काही करू शकत नाहीत। ही सगळी सिस्टम हॅक झालेली आहे, ताब्यात घेतलेली आहे आणि हा महाराष्ट्र गुलाम झालेला आहे। अजितदादा पवार यांचा जर FIR होत नसेल तर मग येथे सर्वसामान्य माणसांना नेमकी काय किंमत आहे? अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार सत्तेमध्ये आहेत तरी सुद्धा त्या काहीही करू शकत नाहीत, लक्षात ठेवा। आणि आज त्यांच्या अंतर्गत वादाची जी चर्चा सुरू आहे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध सुनेत्राताई पवार, लक्षात घ्या। आणि त्यानंतर पार्थ पवार यांचं आलेलं ट्विट की पक्षामध्ये असं अंतर्गत काही नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे। पार्थ पवार यांच्यावर दबाव आहे, ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांच्यावर 70,000 कोटीचा दबाव होता, अगदी त्याच पद्धतीने पार्थ पवार यांच्यावर आत्ताच जमीन घोटाळ्याचा दबाव आहे। अजून फाईल पूर्णपणे बंद झालेली नाही आणि त्यामुळे काही लोक जे प्रश्न उपस्थित करतात की अरे बाबा, एकटे रोहित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत, परंतु मुलगा असून सुद्धा पार्थ पवार का गप्प आहेत किंवा सुनेत्राताई पवार सुद्धा का गप्प आहेत? परंतु त्यांना हे दबावाचं राजकारण माहीत नाही। प्रचंड दबाव आहे आणि एवढा मोठा जर दबाव असेल आणि अजितदादा पवार यांचे CCTV फुटेज का आले नाहीत? एवढे मोठे व्हिडिओ 350, 400, 500, 1000 व्हिडिओ अशोक खरातचे आले। मग अजितदादा पवार यांचा एक व्हिडिओ जो ओपनली सहज उपलब्ध आहे, CCTV कॅमेरे लागलेले आहेत, एवढं सगळं असताना तो व्हिडिओ लोकांच्या समोर का आला नाही? हा अगदी साधा सोपा सरळ प्रश्न आहे। आणि अजितदादा पवार यांच्या अनुषंगाने होणारी जी चर्चा आहे ती का थांबवली गेली? विधानसभेमध्ये ती चर्चा का होऊ दिली गेली नाही? आणि आज सध्या महाराष्ट्र अनेक वेगवेगळ्या विषयावर डायव्हर्ट का करण्यात येत आहे? पुतळ्यांचं राजकारण असेल किंवा अन्य कोणतंही राजकारण असेल,
नेमकी याच टायमाला काढलेली ही फाईल्स असेल? असे प्रश्न अनेक आहेत मित्रांनो, परंतु याचं उत्तर मिळत नाही. याचा अर्थ काहीतरी काळबेरं झालेलं आहे. प्रश्न हा नाही सुनेत्राताई पवार यांना पक्ष ताब्यात ठेवायचा आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात ठेवायचा आहे, हा प्रश्नच नाही मित्रांनो. कारण हे चालत राहणार आहे आणि पुढचे 3 वर्षे हे सगळे एकत्रच राहणार आहेत. त्यानंतर काय व्हायचंय ते होईल, परंतु जोपर्यंत आता नवीन निवडणुका येत नाहीत तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं नाही. अंतर्गत कुरघोडी, पद, खुर्ची, प्रतिष्ठा, पॉवर यामध्ये शिंदेसेना असेल, कोणताही भारतीय जनता पार्टी असेल, सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये थोडी वेगळी परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आता कोणाचंही काही सुद्धा चालत नाही. ना पंकजाताई मुंडे आता काही वळवळ करू शकतात. ते विनोद तावडे होते ते सुद्धा आता गायब झालेले आहेत. बावनकुळे वगैरे, सुधीर मुनगंटीवार, आता कोणीही. देवेंद्र फडणवीस वन मॅन शो भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि आता येणारी विधानसभा भारतीय जनता पार्टीला एक हाती आणायची आहे आणि तेवढी कॅपॅसिटी सगळं काही त्यांच्याकडे आहे. साम दाम दंड भेद, ईडी, इन्कम टॅक्स, CBI, CD वगैरे सगळं, व्हिडिओ वगैरे सगळं साहित्य त्यांच्याकडे आहे. निवडणूक आयोग आहे, EVM मशीन आहे, सगळं यंत्रणा, IAS, IPS अधिकारी, प्रशासन सगळे त्यांच्या गळाला लागलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जी भांडणं लावलेली आहेत यासाठीच लावलेली आहेत की लोकांचं लक्ष तिकडं लागावं, लोकांचं मत तिकडं डायव्हर्ट व्हावं, विभागणी व्हावी आणि त्याद्वारे आपला उद्देश जो साध्य करायचा आहे तो साध्य करून घ्यायचा आणि या महाराष्ट्राला पुन्हा एका मनुवादाच्या पार मोठ्या खड्ड्यामध्ये निहून घालायचं. आताच पोंक्षे, लक्षात ठेवा, आताच पोंक्षेचा कालच मी व्हिडिओ केला की मनुस्मृतीचा समर्थक असणारा पोंक्षे आतापर्यंत हिंदू 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 करत होता, परंतु ज्यावेळेस यांचे खायचे दिवस येतात, ज्यावेळेस यांच्याकडे सत्ता येते त्यावेळेस पोटातलं बाहेर ओठामध्ये येतं आणि हे लोक हिंदूवरून पार डायरेक्ट मनुस्मृती करतात. आता हे लोक मनुस्मृती नेमकं का करतात बघा. मनुस्मृतीमध्ये 8व्या अध्यायामध्ये 379 क्रमांकाचा श्लोक आहे आणि जी मनुस्मृती स्वतः माझ्याकडे आहे बघा, श्लोक बघा. न जातु ब्राह्मणम हान्यात सर्व पापेष्पविपी स्थितम राष्ट्रादेनम वही कुर्यात्स मग्रधनमक्षतम. याचा भावार्थ हिंदीमध्ये दिलेला आहे बघा. चाहे ब्राह्मण कितने भी पाप करे, कैसा भी गंभीर अपराध करे, उसे कभी भी मृत्युदंड या मारा पीटा नहीं जा सकता. अधिक से अधिक कार्रवाई यही होगी कि उसे राज्य से निष्कासित कर दिया जाए और निष्कासन के दौरान उसकी सारी संपत्ती उसके सपूर्द कर दी जाए. आता बघा, मग असं हिंदू राष्ट्र पोंक्षेला का नको असेल? पोंक्षेला तर असं हिंदू राष्ट्र हवंच आहे. म्हणजे कितीही पाप करा, कितीही गुन्हे करा, कितीही गंभीर अपराध करा, शिक्षाच नाही. फार तर लयच मोठा याने गुन्हा केला, अति आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा इंडियन पिनल कोडमध्ये किंवा BNS मध्ये जो काही सगळ्यात मोठा गुन्हा आहे तो जरी केला तरी जास्तीत जास्त त्याला बाहेर देशामध्ये त्याला पाठवलं जाईल, परंतु त्यावेळेस सुद्धा त्याची सगळी संपत्ती त्याच्या हवाली केली जाईल. हे या लोकांचं हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रासाठी तुम्हाला गुलाम केलं गेलेलं आहे. परंतु आमच्या झोपलेल्या मराठा बहुजनांना हे कधीही समजणार नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.